सकाळी सकाळी सूर्यनारायणाने सुंदर असे आपल्याला दर्शन दिलेले आहे मित्रांनो. आजच्या डेस्टिनेशनकडे जाणारा मार्ग हा छोटा असून 2 ते 3 घाट आहेत. नागमोडी वळणे आणि निसर्ग यांचा आनंद घेत घेत आजच्या डेस्टिनेशनच्या दिशेने प्रवास चालू आहे. सध्या आपण राजूर गावामध्ये आहोत. या हॉटेल शिवकृपामध्ये आपण आपला नाश्ता केलेला आहे मित्रांनो. प्रसन्न अशी सकाळ आणि सोबत हे सह्याद्रीचे डोंगर असा प्रवास म्हणजे दुधावर सायच जणू. मित्रांनो, सकाळी ओतूरवरून सुरू केलेला प्रवास आता येऊन थोडासा थांबला आहे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य चेकपोस्टवरती. येथे प्रति व्यक्ती म्हणून 30 रुपये भाडे शुल्क आकारले जाते आणि 4 व्हीलरसाठी 100 रुपये. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य या परिसरामध्ये जवळजवळ 5 किल्ले आहेत मित्रांनो. पहिला आहे शिरपुंजेचा भैरवगड, दुसरा कुंजरगड उर्फ कोंबड किल्ला, तिसरा म्हणजे कलालगड आणि चौथा म्हणजे कोथळ्याचा भैरवगड आणि पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणजे महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्व भटक्यांची किंवा सर्व ट्रेकरची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्ही लुटू शकता भटकंतीचा मराठमोळा खजिना. तर आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये असणाऱ्या भैरवगड येथे. भैरवगडाला शिरपुंजेचा भैरवगड असे देखील म्हणतात, कारण शिरपुंजे बुद्रुक हे गाव या किल्ल्याचे बेस विलेज आहे. प्रवेश कमानीमधून आतमध्ये आल्यावर 5 मिनिटात आपण येऊन पोचतो ते शिरपुंजे या गावामध्ये. येथे असणाऱ्या मंदिरापाशी पार्किंगची सोय आहे. भैरवगड हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे 4035 फूट. भैरवगडाचे बेस विलेज असलेल्या शिरपुंजे बुद्रुक या गावामध्ये येण्यासाठीचा मार्ग आहे पुणे, मंचर, नारायणगाव, ब्राह्मणवाडा, केतूळ, राजूर आणि शिरपुंजे बुद्रुक. या मार्गाने आल्यावर अंतर आहे साधारण 166 किलोमीटर. तर मित्रांनो, आता आपली भैरवगडाची ट्रेकिंगची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. भटक्यांची पंढरी असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या विविध मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड उर्फ कोंबडगड, कोथळ्याचा भैरवगड, कोलाडगड आणि आज आपण ज्या किल्ल्यावर आलो आहोत तो म्हणजे शिरपुंजाचा भैरवगड असे अनेक किल्ले बांधले गेले. हरिश्चंद्रगडावरती टोलार खिंड मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड बांधण्यात आलेला आहे. तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी आजचा हा शिरपुंजेचा भैरवगड बांधलेला आहे. शिरपुंजे गावठा येथून आपण या रोडने चालत आलो की आपल्याला भव्य अशी भैरवगडाकडे जाणारी कमान पाहावयास मिळते. येथे दगडी पायरी मार्ग बांधण्यात आलेला आहे मित्रांनो. चला तर मग आता चालू करूया भैरवगडाची ट्रेकिंग. आपले नेहमीचे साथीदार सतीश आणि
स्थानिक वाटाड्यासोबत घेऊन ट्रेक चालू केलेला आहे मित्रांनो. पाच 10 मिनिटाच्या चढाईनंतर डोंगराच्या कुशीमध्ये लपलेले शिरपुंजे गाव आणि त्याच्या आजूबाजूचा सुंदर असा प्रदेश आपल्याला पाहावयास मिळतो मित्रांनो. ट्रेकच्या वाटेवरती जागोजागी आपल्याला असे पांढऱ्या रंगामध्ये त्रिशूळ काढल्याचे दिसत आहे. तर ही म्हणजे ट्रेक वाट बरोबर असल्याची खूण आहे मित्रांनो. आपले मित्र सतीश आणि आमचे आजचे गाईड थोडा आराम करत आहेत. नमस्कार, मी रामनाथ महादेव झिंदळे, मुक्काम शिरपुंजे, पोस्ट धामणून, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी कॅम्पिंग सालाबाद पद्धतीनं 25 ते 30 वर्षे या कार्यक्षेत्रामधला खूप डीप अभ्यास आहे. तर त्या अभ्यासामुळं मी पर्यटन लोकांना बोरगडच्या पायथ्यापासून तर घनचक्कर, मुळा, कात्रूबाई ह्या पॉईंटला सुखरूप प्रवास त्यांचा सुखसोयीचा करून उपलब्ध देतो. कोणत्याही अडीअडचणी माझ्या ट्रेकमध्ये निर्माण होत नाही. आजच्या ट्रेकची मजा काही औरच आहे. त्याला कारण सुद्धा तसेच आहे. आजच्या ट्रेकमध्ये साधारण 3 किल्ले आणि महाराष्ट्रातील 3 सर्वात उंच शिखरे यांचा अनुभव आणि दर्शन होणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला पहिला शिडीचा मार्ग लागलेला आहे. चला तर मग चढूया या शिडी मार्गावरती. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमुद्रा असलेला स्वराज्याचा भगवा डौलाने फडकत आहे मित्रांनो. पांढरी आणि हिरवे पाने असलेली ही कोणती वनस्पती आहे ते कृपया कमेंट करून सांगा. मित्रांनो, आता आपल्याला दुसरा शिडीचा मार्ग लागलेला आहे. चला तर मग जाऊया वरती. मित्रांनो, ट्रेकिंगच्या वाटेमध्ये अशी केस असलेली आळी दिसली तर थोडे सावधान व्हा, कारण ही जर चुकून अंगाला वगैरे लागली तर खूप खाज सुटते मित्रांनो. मित्रांनो, समोरच आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे देखील म्हटले जाते, ते कळसुबाईचे शिखर दिसत आहे. मित्रांनो,
उजव्या बाजूचा रेलिंगवाला रोड हा जुना रोड आहे आणि डाव्या बाजूला हे जे नवीन रेलिंग लावलेलं आहे हे आता वन विभागामार्फत नवीनच बनवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण घनचक्कर आणि भैरवनाथ गड याच्या मधोमध असणाऱ्या खिंडीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आपण उजव्या बाजूला गेलो तर घनचक्करकडे जातो आणि डाव्या बाजूकडे गेलो तर भैरवनाथाकडे जातो. घनचक्कर शिखर आणि भैरवगड यांच्यामध्ये असणाऱ्या खिंडीमधून दिसणारा सुंदर असा नजारा मित्रांनो. खिंडीमध्ये थोडा आराम केला आहे मित्रांनो. चला तर मग आता जाऊया भैरवगडाकडे. तर मित्रांनो, आपण भैरवनाथ गडावरती पोहोचलेलो आहोत. चला तर मग करूया सफर भैरवनाथ गडाची. चला तर. गड माथ्यावर आल्यावर डाव्या बाजूला पाण्याची 4 खोदीव टाकी पाहावयास मिळतात. संपूर्णपणे कातळामध्ये खोदलेले हे जलकुंभ पाहावयास मिळते मित्रांनो. मित्रांनो, भैरवनाथ गडाच्या शिखरावरून समोरच आपल्याला सर्व भटक्यांची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड दिसत आहे मित्रांनो. मित्रांनो, भैरवनाथ गडावरती पाण्याचे खोदीव टाके बघून आल्यानंतर सरळ पुढे आलो की आपण या पंचक्रोशीतील सर्वांचं आराध्य दैवत असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराकडे आता जाणार आहोत. चला तर मग बघूया कसे आहे हे भैरवनाथाचे मंदिर.
कातळातील गुहेमध्ये अश्वारूढ भैरवनाथाची आणि घोड्याच्या टापाखाली दैत्य अशी सुंदर मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. त्रिशूल, नंदी आणि इतर देवांच्या मूर्ती देखील आपल्याला येथे पाहावयास मिळतात. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 भैरवगड आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नगर जवळ असणारा भैरवगड, ठाणे जिल्ह्यातल्या मोरोशीचा भैरवगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला नरडाव्याचा भैरवगड आणि कोथळ्याचा भैरवगड आणि आपण आज ज्या किल्ल्यावर आलो आहोत तो म्हणजे शिरपुंजेचा भैरवगड. हे दोन्ही कोथळ्याचा भैरवगड आणि शिरपुंजेचा भैरवगड हे दोन्ही किल्ले अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतात. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंड मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे, तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजेचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतील लोकांचे दैवत आहे. दरवर्षी आश्विन महिन्यामध्ये या भैरोबाची यात्रा भरते. भैरवनाथ मंदिर येथून दिसणारा शिरपुंजे गावाचा सुंदर असा नजारा मित्रांनो. आणि समोरच आपल्याला शिरपुंजे गावाच्या जवळ असलेले देवंडी धरण दिसत आहे मित्रांनो. मंदिर परिसरामध्ये भग्नावस्थेत असलेली ही देवाची मूर्ती आणि ही विरगळ पाहावयास मिळते. गड माथ्यावरून सह्याद्रीचे सुंदर असे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. मित्रांनो, आता आपला भैरवगड पाहून झालेला आहे. आता आपण जाऊया घनचक्कर या शिखराकडे. चला तर मग. समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंच असलेले कळसुबाईचे शिखर, त्यानंतर येणारे 1522 मीटर उंच असलेले गावलदेव शिखर आणि 1509 मीटर उंच असलेले घनचक्कर शिखर, या तिन्ही शिखरांचे दर्शन घेण्यासाठी थरारक असा घनचक्करकडे जाणारा शिडी मार्गाचा प्रवास चालू केलेला आहे मित्रांनो. समोरच आपल्याला भैरवगडाच्या असणाऱ्या तटबंदीचे काही अवशेष देखील आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. घनचक्कर शिखरापर्यंत जाताना तंगडतोड ट्रेकिंग करावे लागणार आहे, हे मनाला समजावले आणि प्रवास चालू केलेला आहे मित्रांनो. डोंगर चढायचा, उतरायचा, मग पठारावर चालायचे, अशा क्रमाने आमचा थकवणारा प्रवास चालू आहे.
मित्रांनो, पांढरी फुले असलेली अशी बरेच झाडे आपल्याला पाहावयास मिळतात. तुम्हाला माहित असेल तर याचे नाव कमेंट करून सांगा. महाराष्ट्रातील तिसऱ्या उंचीचे असलेले हे घनचक्कर शिखर आणि त्याच्या बाजूला दिसत असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाईचे शिखर. ट्रेकच्या वाटेवरती केलेले असे दगड रचून केलेल्या खुणा लक्षात ठेवत जा मित्रांनो. समोरचा डोंगर उतरून या जंगलातून आपण ट्रेकिंग करत आलेलो आहोत मित्रांनो. मित्रांनो, आजचं आपलं हे दुसरं डेस्टिनेशन महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या उंचीचं शिखर घनचक्कर शिखर मित्रांनो. मित्रांनो, माझ्या आयुष्यातील एक प्राऊड मोमेंट, महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे असलेले शिखर म्हणजे घनचक्कर शिखर. हे आम्ही आज ट्रेकिंग करून सर केलेले आहे मित्रांनो. समोरच आपल्याला कळसुबाई शिखर आणि कळसुबाई शिखराच्या डाव्या बाजूला अलंग, मदन आणि कुलंग, त्याच्या डाव्या बाजूला रतनगड आणि गावलदेव शिखर दिसत आहेत. घनचक्कर शिखरावरून दिसणारा भैरवगड मित्रांनो. आकाशामध्ये एकाच जागी स्थिर राहून अगदी थोडेसे पंख हलवत हा पक्षी बराच वेळ दिसत आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे असलेल्या घनचक्कर या शिखरावरती येऊन कसे वाटत आहे मित्र सतीश? आज खूपच छान वाटलं आम्हाला इथं येऊन. ॲक्च्युली आम्ही भैरवगड करण्याचं फक्त ठरवलं होतं, पण आम्हाला एक साथीदार भेटले. त्यांच्या आम्ही सहकार्याने घनचक्र या तिसऱ्या सगळ्यात उंच शिखरावर आलोय. पण खूप छान वाटतंय की आज आम्ही एवढ्या उंच शिखरावर येऊन आज एकाच दिवशी दोन्ही ठिकाणे पूर्ण केले. मित्रांनो, आपण समोरच पाहत आहात घनचक्कर शिखरावरून भंडारदरा धरणाचा विस्तीर्ण असा जलाशय आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, आता हे शिखर आपण आता उतरायला घेतलेलं आहे. तर आजच्या या पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला गाईड म्हणून ज्यांचं सहकार्य लाभलं ते म्हणजे हे रामनाथ धिंदळे दादा. तर तुम्ही जर या परिसरामध्ये येणार असाल तर यांना आवर्जून संपर्क करा. उभा कातळकडा, त्याच्या कडेची छोटीशी वाट आणि खाली दरी अशा प्रवासाचा अनुभव घेत घेत गड उतरणे चालू आहे. नमस्कार मित्रांनो, आपला आजचा भैरवगड आणि घनचक्कर या शिखराचा
ट्रेकिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला, धन्यवाद. भेटूया लवकरच. परतीच्या वाटेवरती नारायणगाव जवळ असणाऱ्या खोडद या गावी जगातील सर्वात मोठी रेडिओ टेलिस्कोप पाहायला मिळाली.